नमस्कार. फायनली आपण पाहतोय आता सत्या आणि मीराने देविकाच्या आईला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलेलं असतं. त्यानंतर आता सत्या आणि मीरा राजवीरला घेऊन घरी आलेले असतात. त्याच वेळेला निरुपाने जो काही हंगामा घातलेला असतो त्यानंतर आता सत्या म्हणत असतो, निरुपा एक गोष्ट लक्षात ठेव, या घरात कुणी राहायचं आणि कुणी नाही याचा संपूर्ण निर्णय तू नाही घेऊ शकत. त्यावर मात्र आता मागून सुधाकर आलेले असतात आणि अचानकपणे ते म्हणू लागतात, काय रे सत्यजित, असं अचानक का बोलू लागलायस तू? आणि अशातच आता सत्या म्हणत असतो, बाप, या निरुपाला समजाव जरा, जरा अतिच करते ही. तिला किती वेळा समजावलंय, माझ्या गोष्टीमध्ये टांग अडवू नको. आणि अशातच आता मीरा म्हणत असते, बाबा ऍक्च्युली झालंय काय, राजवीरची आजी आहे ना, तिची अचानक तब्येत बिघडली आणि ती रस्त्यावर चक्क देऊन पडली होती. त्याच वेळेला आम्ही तिथून जात असताना आम्ही पाहिलं आणि तिला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलंय. आता डॉक्टरांनी सांगितलंय बहुतेक 1 ते 2 दिवस लागेल पूर्ण बरं होण्यासाठी आणि त्यातच त्यांना शुद्ध येईल. त्यावर सुधाकरराव म्हणत असतात, वा सत्यजित आणि मीरा, खूप छान काम केलं तुम्ही. आणि तेवढंच आपण पाहतोय आता सत्यजित त्या मोबाईलवर थेट हॉस्पिटलमधून फोन आलेला असतो आणि लगेचच आता मीरा म्हणत असते, अहो हा घ्या, मला वाटतंय डॉक्टरांचा फोन आला असेल. आणि लगेचच आता सत्या फोन उचलतो. समोरून डॉक्टर म्हणत असतात, तुमच्या पेशंटला शुद्ध आली आहे, तुम्ही भेटायला येऊ शकता. आणि अशातच आता सत्या म्हणत असतो, डॉक्टर डॉक्टर थँक्यू, तुम्ही एवढं जे काय केलं त्यासाठी. आणि असं बोलून आता सत्याने फोन ठेवलेला असतो. लगेचच मीरा म्हणत असते, काय हो, काय झालं? आणि अशातच आता सत्या म्हणत असतो, अगं धूमकेतू, त्या मावशीला शुद्ध आली आहे, आपल्याला तिला लगेचच भेटायला जायला पाहिजे. आणि अशातच आता कोपऱ्यात उभी असलेली देविका हे सगळं ऐकत असते आणि ते ऐकून तिला खूप बरं वाटलेलं असतं. अशातच आपण पाहतोय आता सत्या म्हणत असतो, बाप आलोच आम्ही. असं बोलून आता थेट सत्या आणि मीरा थेट त्या घरातून बाहेर पडत असताना राजवीर धावत तिथे येतो आणि म्हणत असतो, सत्या काका, मीरा मावशी, मी सुद्धा येतो, मला आजीला भेटायचं आहे, तिच्याशी बोलायचं आहे. त्यावर मीरा म्हणत असते, बाळा, अरे तू खूप दमलायस आणि खूप धावपळ सुद्धा झालीये, तू काळजी करू नको, आम्ही बघतो काय करायचं ते. आणि अशातच आता ते दोघं तिथून बाहेर पडलेले असतात. हॉस्पिटलमध्ये ते दोघं पोहोचतात आणि अशातच आता थेट शुद्ध आल्यानंतर आता सत्या त्या मावशीला म्हणत असतो, काय गे मावशी, अशी कशी चक्कर आली तुला? आणि हे बघ, तू काय खाल्लं प्यायला नव्हती की काय? असंच आता सत्या बोलत असताना लगेचच मीरा म्हणत असते, काय हो, काय चाललंय तुमचं? आताच त्यांना शुद्ध आली आहे ना, आणि लगेचच तुम्ही त्यांची शाळा घेतल्यासारखं काय बोलताय? आणि अशातच आता देविकाची आई म्हणत असते, मीरा, अगं माझा राजवीर, माझा बंटी. त्यावर मीरा म्हणत असते, मावशी कशाला काळजी करताय तुम्ही? तुमचा राजवीर सुखरूप आहे आणि तो या वेळेला आमच्या घरी आहे. हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता देविकाच्या आईला जरा जास्तच टेन्शन येतं. त्यावर मीरा म्हणत असते, काय झालंय मावशी, मी असं म्हटल्यावर तुला आणखीनच टेन्शन का आलं? त्यावर मात्र देविकाची आई मनातल्या मनात बोलत असते, आता तिथं नेमकं काय घडेल काही सांगता येत नाही, कारण मी राजवीरला सांगितलंय की तुझी तुझी मावशी ती मावशी नाही, तुझी आई आहे. आणि अशातच आता सत्या म्हणत असतो, मावशे, आता टेन्शन बिन्शन काय घ्यायचं नाही, मी आलोच डॉक्टरांशी बोलून. आणि सत्या डॉक्टरांशी बोलतो तर डॉक्टर म्हणत असतात, तुम्ही तुमच्या पेशंटला नेऊ शकता, मी आता त्यांना डिस्चार्ज देत आहे. आणि लगेचच आता सत्या आणि मीरा त्या मावशीला घेऊन थेट आता आपल्या घराकडे निघालेले असतात. त्याच वेळेला ती मावशी म्हणजेच देविकाची आई म्हणत असते, मीरा, अगं मला माझ्या घरी जाऊ दे. त्यावर सत्या म्हणत असतो, असं कसं, तुझी तब्येत खराब आहे, तुला काही दिवस आराम केला पाहिजे, चल आमच्याच घरी चल. इकडे आपण पाहतोय आता निरुपाने चांगलाच तमाशा घातलेला असतो. ती म्हणत असते, काय हो, हे आपलं घर आहे का धर्मशाळा? इथे कोणी येतं कोणी राहतं, आता रस्त्यावरच्या पोरांनी आपल्या घरात थाट मांडायचं, हे तुम्हाला चालणार आहे का? आणि अशातच आता मागून थेट मीरा, सत्या आणि ती देविकाची आई असे आलेले असतात. लगेचच आता निरुपाचं लक्ष त्यांच्याकडे जातं आणि निरुपा कपाळावर हात मारते. अशातच आता थेट सुधाकरराव दरवाजाकडे पाहतात तर या तिघांना पाहिल्यानंतर सुधाकरराव म्हणत असतात, काय रे सत्यजित,
याच आहेत का त्या मावशी? त्यावर लगेचच सत्यजित म्हणत असतो, हो हो बाप, हेच आहे ती मावशी. आणि अशातच आता थेट तो जो राजवीर असतो तो धावत जातो आणि त्या देविकाच्या आईला म्हणत असतो, आजी आजी तू कशी आहेस, तू बरी आहेस ना? आणि लगेचच आपण पाहतोय आता ती देविकाची आई म्हणत असते, हो राजा मी बरी आहे. तेवढं आपण पाहतोय निरुपा म्हणत असते, काय रे पनवती, तुला मगाशीच सांगितलं मी, हे आपलं घर आहे, धर्मशाळा नाही, इथे कोणालाही आणायचं नाही. त्यावर मात्र सत्या म्हणत असतो, अय निरुपा, तुला विचारून आणलंय किंवा विचारून आणावं लागेल अशी परिस्थिती माझ्यावर नाहीये. त्यामुळे माझ्याशी नीट जपून बोलायचं. इथे कुणी राहायचं कुणी नाही राहायचं याचा निर्णय तू नाही घेऊ शकत. इथे सगळं घरातलं रेशन मी भरतो, या कर्जाचे हप्ते मी भरतो, लाईट बिल मी भरतो, पाण्याचं बिल मी भरतो, आणि तरीही आवाज तुझा. आणि अशातच आता सत्या थेट त्याच्या वडिलांना म्हणत असतो, बाप मला असं म्हणायचं, या मावशींची तब्येत खूपच खराब आहे, तर यांना काही दिवस आपल्या घरी राहू दे, जरा बरं वाटलं यांना का जातील आपल्या घरी. त्यावर लगेचच आता सत्यजितचे वडील म्हणत असतात, काही हरकत नाही, माणुसकीच हा धर्म आहे, त्यामुळे आपण कोणालाही मदत ही केलीच पाहिजे. आणि त्यावेळेला लगेचच आता निरुपा म्हणत असते, तुमचं बोलणं ना मला अजिबात पटत नाही. आणि मी एक सांगते तुम्हाला, या बाहेरच्या रस्त्यावरल्या माणसांना मी जास्तीत जास्त थोडा वेळ ठेवू शकते, त्याच्यावरती नाही. या तेवढंच आपण पाहतोय आता थोडा वेळ निवळलेला असतो. देविका मात्र आपल्या बेडरूम मध्येच असते. आणि अशातच आता आपण पाहतोय हा जो राजवीर असतो तो तिच्या आजीला म्हणत असतो, आजी आजी मला तुला काहीतरी सांगायचं आहे. हे वाक्य ऐकल्यावर आता त्याची आजी म्हणत असते, काय? त्यावर मात्र आता तो राजवीर म्हणत असतो, तू मला सांगितलं होतंस ना, माझी मावशी माझी आई आहे, ती मला आता आतमध्ये भेटली, ती माझी चांगली विचारपूस करत होती. पण एक सांगू का तुला, ती ना बेडरूमच्या बाहेरच येत नाहीये. मी तिला किती सांगितलं, आई आई बाहेर आहे, पण ती येतच नाहीये. आणि अशातच आता थेट देविकाने हळूच राजवीरला आपल्या बेडरूम मध्ये बोलावलेलं असतं. तिथे आता राजवीर गेल्यानंतर देविका म्हणत असते, बाळा तू बरा आहेस ना? आणि अशातच आता थेट राजवीर म्हणत असतो, तू माझी मावशी नाही, तू माझी आई आहे, हे मला कळालंय, मला माझ्या आजीने सगळं सांगितलंय. आणि तेवढं आपण पाहतोय मीरा मागून दुधाचा ग्लास राजवीरसाठी घेऊन येत असते. आणि तिने आता हे राजवीरचं नेमकं बोलणं ऐकलेलं असतं आणि तिला एकच धक्का बसतो. तिच्या हातातील दुधाचा ग्लास संपूर्णपणे खाली पडतो आणि त्या ग्लासाचे तुकडे होतात. अशातच आता देविकाच्याही लक्षात आलेलं असतं, राजवीरने जे काही म्हटलं आहे ते या मीराने ऐकलेलं आहे. त्यामुळे आता आपलं भांड जणू फुटलेलंच आहे. आणि एकदा का आपलं भांड फुटलं तर मात्र आपला या घरात राहण्याचा यापुढचा काळ संपुष्टात येणार आहे, असं चित्र आता देविकाला स्पष्टपणे दिसत आहे. इकडे आपण पाहतोय आता पंकजची ही धावाधाव झालेली असते, कारण त्याने काही जणांकडनं कर्ज घेतलेलं असतं आणि कर्ज घेतलेल्या व्यक्तींपैकी काही व्यक्ती पंकजच्या मागे धावत असतात. पंकज त्यांना हुलकावणी देत या गल्लीतून त्या गल्लीत पळत असतो. आणि अशाच दरम्यान पुढे एका व्यक्तीने पंकजला धरलेलं असतं आणि अचानकपणे कर्ज देणाऱ्या त्या लोकांनी पंकजला घेरलेलं असतं आणि एका मागोमाग एक त्याच्यावर आता प्रश्नांची सरबती केलेली असते. पण तो काही केला असं म्हणत नसतो की लवकरात लवकर तुमचे पैसे देईन, तो फक्त गप गिळून मुख असा असतो. त्यावर मात्र त्यातील एक व्यक्ती म्हणत असतो, एक गोष्ट लक्षात ठेव, मी तुला आधीच सांगतोय, जर माझ्या नादी लागलास ना तर मात्र माझ्यापेक्षा वाईट कोणीच नाही. आणि लक्षात ठेव, माझे पैसे लवकरात लवकर हवेत, कारण हा पैसा माझ्या घामाचा आहे. तू अशा पद्धतीने बळकावलायस ना की विचारून सोय नाही. त्यावर पंकज म्हणत असतो, अहो तुमचे पैसे ना व्याजासकट परत करीन, फक्त थोडा वेळ थांबा. माझे सासरे आहेत ना, ते परदेशात खूप मोठे व्यावसायिक आहेत, अक्षरशः त्यांचे 5 स्टार हॉटेल आहेत. त्यामुळे तुम्ही माझ्याबद्दल चुकीचा गैरसमज करून घेऊ नका. मित्रांनो, इथे तर आता हे कन्फर्म झालं आहे, पंकज देविकाच्या वडिलांच्या येणाऱ्या पैशाची वाट बघतोय. बाकी तुम्हाला हा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.